हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज वर्ल्ड कप फायनलची अगदी आतुरतेने आम्ही वाट बघत होतो, पण पावसाने नेमकं सुरुवात केली बॅटिंगला. त्याच्या जे नको वाटत होतं तेच झालं नेमकं. एवढा पाऊस हे आता 11:25 झाले. सगळं आम्ही कामं पटापट आवरून सरसावून बसलो होतो की आता मस्त मॅच एन्जॉय करूया. आणि पावसाने त्याची बॅटिंग सुरू केली आणि आमचे डिश टी व्हीचं कनेक्शन बंद झालं. पुन्हा थोड्या वेळाने आलं, चला उत्साह आला, चला टीम यायला लागला स्टेडियममध्ये. म्हटलं चला आता तरी बघूया. आणि पुन्हा सगळे गोळा झाले टी व्ही समोर आणि पुन्हा पाऊस जोरात सुरू झाला. फटाफट सगळी कामं अगदी आवरून सगळे जण येऊन बसले होते. प्लेयर्स पण आतमध्ये यायला सुरुवात झाली. अगदी मस्त. म्हटलं चला आता मॅच छान मस्त सुरू झाली, एन्जॉय करूया. आणि पुन्हा पावसाने टी व्ही कनेक्शन गेलं डिशचं. शेवटी कंटाळून झोपून गेलो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रात्री मी तुमच्याशी शेअर केलं तसं सतत पाऊस इतका धुवाधार पडत होता. वर्ल्ड कप फायनल मॅच बघायला अगदी आम्ही सरसावून बसलो होतो सगळी तयारी करून, पण पावसाने काही आम्हाला मॅच बघूच दिली नाही. इतका जोरात पाऊस पडत होता की डिश कनेक्शन कट झालं आणि सारखं येतं जातं. शेवटी कंटाळून आम्ही झोपून गेलो. 12:30पर्यंत बघितली वाट. आणि मग सकाळ उठून पहिले सगळं व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर दिसतच होतं स्पेन जिंकलं आहे. तर त्यामुळे एकदम आश्चर्य वाटलं, पण छान झाला, व्यवस्थित झाली मॅच एकदम. नंतर आम्ही हायलाईट्स बघितले. निर्णायक क्षणी शेवटचा गोल झाला, मस्त मजा आली. आणि म्हणजे फक्त मेसी आणि रोनाल्डोचं खूप वाईट पण वाटलं. आता ते दोघेही रिटायर होत आहेत आणि लेजंड्स आहेत. एके काळ त्यांनी एवढा गाजवला आहे, तर दोघांच्याही टीम पराजित झाल्या. त्याला वर्ल्ड कप त्यांना घेता आला नाही आणि दोघांच्याही डोळ्यात स्टेडियममधनं बाहेर पडताना अश्रू दिसत होते. ते पाहून खूप जीव चुटपुटला अक्षरशः. तर रोनाल्डो आणि मेसी आपले फेवरेट होते सगळ्यांचे. तर ते आता दोघेही लेजंड्स रिटायर झाले. ते जरा वाईटच वाटलं, म्हणजे जरा मनाला चुटपुट लागली. पण स्पेनने पण सुंदर खेळ खेळला. तेही वर्ल्ड कप विजेते आहेत, तर त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. पण आम्हाला काही मॅच एन्जॉय करता आली नाही. एवढ्या रोज सगळ्या मॅचेस बघत होतो, ते इतकी फुटबॉल बघायची सवय झाली ना, तर आता चुटपुटल्यासारखं होईल. छान मजा यायची रोज रात्री मॅच बघत बघत आम्ही एन्जॉय करायचो. जेवण हायलाईट्स बघत बघत सवय झाली होती त्याची. आता स्पेनमध्ये सगळा मस्त जल्लोष चालू होता. रील्स दिवसभर बघून छान आनंदही वाटत होता त्यांना. छान, तेवढं ते डिझर्व करतात. त्यांची पण स्ट्रॉंग टीम होती. आणि शेवटी इकडे अर्जेंटिनाचे पण जरा रडीचा डाव खेळत होते, ते कळत होतं. पण स्पेन वेल डिझर्वड होता. एकदम छान, खूप आनंद वाटला. चला तर आता संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता आई तुमच्याशी थोडं बोलणार आहे. फ्रेंड्स, सकाळी आम्ही ना खूप एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवली होती. तळणाचा प्रकार आहे. आता आषाढ सुरू आहे, तर मस्त तळणीचा प्रकार तर झालाच पाहिजे. तर आम्ही लाल भोपळ्याचे गोड बोंडे बनवले होते. बोंडे मीन्स भजे. आई विदर्भातली आहे ना, तर तिकडे भज्यांना बोंडे म्हणतात. तर गोड बोंडे बनवले होते. तर त्याची रेसिपी आता मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि नंतर आई त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पण देईल. हॅलो मंडळी, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आता ते वर्ल्ड कप फिवर संपलं आहे आणि ते मेसी आणि रोनाल्डो दोघांनाही असं त्याच्या डोळ्यात अश्रू बघून वाईटच वाटले. पण असो, तर खेळ म्हटलं की हारजीत होणारच ती, त्यामुळे असो. पण मध्ये एकंदर सगळा खेळ छान होता आणि खूप सवय झाली होती आम्हाला पण त्याची. आज आम्ही एक छान रेसिपी केली, कोहळ्याचे बोंड. विदर्भातली पारंपरिक रेसिपी आहे ती. त्याला कोणी लाल भोपळा म्हणतात, कोणी कोवळं म्हणतात, कोणी डांगर म्हणतात, पण विदर्भात कोवळंच म्हणतात. तर कोवळ्याचं बोंड करताना प्रथम काय करायचं माहिती आहे का? थोडं जवळ. हां, कोहळ्याची साल काढून परत स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर कुकरमध्ये त्याला लावायचं आणि
त्याला वाफ द्यायची, चांगले 2-3 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे लगेचच शिजतं ते. पाट काढली की काही प्रश्नच नाही. आणि ते शिजल्यानंतर मग त्याला स्मॅश करायचं एकजीव एकदम. आणि एकजीव झाल्यानंतर त्यात थोडी साखर आणि थोडा गूळ घालायचा. आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. आणि काय होतं, साखर टाकली की ते एकदम कुरकुरीत होतात आणि गूळ टाकलं की लुसलुशीत होतात, म्हणून दोन्ही टाकायचं. नाहीतर मग ते नुसतेच कुरकुरीत होणार किंवा नुसतेच मऊ पडणार, म्हणून दोन्ही थोडं थोडं टाकायचं. आणि त्यात वेलची पूड, जायफळ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. आणि मीठ थोडंसं, चिमूटभर मीठ टाकायचं. आणि ते सगळं पुन्हा एकजीव करायचं आणि गॅसवर ठेवून पुन्हा त्याला थोडं शिजवून घ्यायचं. म्हणजे कसं पुरणासारखंच करायचं ते, जवळजवळ पुरणासारखं. ते साखर आणि गूळ टाकल्यामुळे ते एकदम मस्त नंतर ते उडायला लागतं. पुरणाचे कसं उडतात ना तुषार, तसे ते उडायला लागतात. ते झालं की मग समजावं की आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. नंतर त्याला एका परातीत किंवा ताटामध्ये काढून त्याला गार करायचं. गार होऊ द्यायचं चांगलं. आणि गार झाल्यानंतर त्यात बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ एकदम म्हणजे असं त्यात एकजीव करायचं, फेटून घ्यायचं चांगलं. आणि सगळं ते गार झाल्याशिवाय नाही करायचं, नाही तर ते कडक होणार परत. आणि नंतर मग ते पूर्णपणे फेटून घ्यायचं. भज्याच्या पिठाप्रमाणे करून घ्यायचं. थोडं भज्याच्या पिठापेक्षा थोडं जाडसर असतं ते पीठ. आणि नंतर आपलं कढईत तेल गरम करून एक तळायचे बोंड एकदम टाकून. नाही तसं काही नाही, ती मोठी कढई असते तर चालतं तसं. आपली कढई छोटी आहे ना म्हणून. आणि मग ते बोंड तळून घ्यायचे, छान एकदम खायला सुंदर लागतात. आणि उपासाला पण चालतात ते कोवळ्याचे बोंड. तसे तर सणावारी पण करता येतं. ते नवरात्रीला वगैरे असं नैवेद्य दाखवायचं असलं की पटकन करता येतं. काहीच अवघड नाही आहे तसं ते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आमच्या वऱ्हाडी भाषेत त्याला बोंड म्हणतात, पण भजेसारखेच आकार असतो तो गोल. करून बघा एकदा ट्राय आणि नक्की कॉमेंट करून सांगा कसे होतात ते. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचे विदर्भ स्टाईल गोड चवीचे असे बोंडे किंवा भजे. यासाठी आपल्याला आधी लाल भोपळा असे साल त्याचे सगळे काढून घ्यायचे, पाट त्याचे काढून घ्यायचे असे याप्रमाणे. आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. हे पहा, असे तुकडे करून घ्यायचे. पाट पूर्ण काढून घेतलेली आहे. आणि कुकरच्या डब्यामध्ये घेऊन आपल्याला त्यांना आता वाफवायचं आहे. मी 6 शिट्ट्या काढल्या. पूर्णपणे मऊ असं वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, आता मऊ झालं आहे वाफवून. साईडला जायफळ किसून ठेवलं आहे ने. वेलची पावडर पण तयार आहे. एकदम पूर्ण मऊसूत त्याला शिजवून घ्यायचं आहे छान. आणि असं आता आपण त्याला मॅशरच्या साहाय्याने एकदम एकजीव करून घेणार आहोत. छान मऊ शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवून झाल्यानंतर एका कढईत आता आई काढून घेते. आता बारीक गॅसवर आपल्याला याला शिजवायचं आहे. आता याच्यामध्ये आईने साखर आधी टाकून घेतली आहे. साधारण अर्धी पाऊण वाटी साखर आणि एक वाटी गूळ असं दोन्ही टाकले समसम प्रमाणात. आणि थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकलं. त्याने गोडी अधिक वाढते कुठल्याही पदार्थाची. कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं, खूप छान चव येते. आणि आता आपल्याला पुरणासारखंही शिजवून घ्यायचं आहे. गॅस अतिशय कमी ठेवायचा आहे. आणि जसं उकळी येते तसं ते चटकतं, तेव्हा अंगावर उडणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. जसं जसं शिजायला लागतं तसं ते चटकायला लागतं. आता इथे आपण वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतो आहोत. खूप सुंदर चव येते त्याने. जायफळ भरपूर वापरायचं आहे. गूळ असलं की जायफळ भरपूर वापरावं, अतिशय स्वादिष्ट होतो पदार्थ. गुळाच्या जोडीला जायफळ हे हवंच. आता मस्त सगळं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि शिजवत ठेवायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला. आईने थोडं मीठ पण अजून टाकलं, चव अजून छान होते त्याने. सध्या टाटा सॉल्टला नीट चवच नसते, त्यामुळे ते डबल सगळ्यामध्ये टाकावंच लागतं. हे पहा, आता छान उकळी आली आणि ते चटकायला लागले.
असं उडायला लागलं की समजायचं आपलं आता शिजत आलं आहे. अंगावर अजिबात उडू देऊ नका, काळजी घ्या. आता एका भांड्यामध्ये सगळं शिजवलेला गर आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. कोमट पण नाही, पूर्ण गार व्हायला पाहिजे. आता लागेल तशी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि एका हाताने फेटत जायचं आहे. हे पहा, आता मी वरतून गव्हाचं पीठ टाकत होती अंदाजाने थोडं थोडं आणि आई असं फेटत होती. आता बघा कशी कन्सिस्टन्सी पाहिजे ते पण आईने दाखवलेलं आहे. थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्ती टाकायचं नाही. 2-2 चमचे मी ॲड करत होते हळूहळू, कारण मी देखील हा प्रकार पहिल्यांदाच बघत होती. माझ्यासाठी पण हा नवीन रेसिपी होती, आईने शिकवली मला. खूप छान झाली होती, तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे पहा, आता अजूनही सैलसर वाटतंय ना, तर अजून आम्ही कणिक ॲड करतो आहोत. आता इकडे तेल पण तापायला ठेवलेलं आहे. छान व्यवस्थित तापलं की मग मीडियम गॅस करायचा आहे. आणि एक कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवली, एक असा त्याचा छान गोळा पडतोय का बघायचा. आणि माझी कढई जरा छोटी होती त्यामुळे सुरुवातीला जरा चिकटले. तर तुमची कढई जर अशी लहान असेल ना, तर तुम्ही एका वेळेला 1 किंवा 2च तळा. मोठी कढई असेल तर 4-5 टाका, नाही तसेच चिटकून मग एकमेकाला ते चिटकून बसले होते. मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगते की एका वेळेला एकच तळा जर छोटी कढई असेल तर. आणि लगेच काढायचे, फार वेळ ठेवायचे नाही, कारण आपण गूळ टाकला आहे ना, तर असे सोनेरी रंगावर लगेच काढायचे बाहेर. एका वेळेला 4-5 एकदम असे टाकू नका, ते चिकटतात नाही तर. हे पहा, असं तळून नंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, खूप सुंदर झाले ते चवीला आणि खूपच छान लागले. एकदम गुलाबजामसारखं लागत होतं किंवा गोड आप्पे असतात ना आपले रव्याचे, तसं चव होती. खूप छान लागले. आम्ही सगळ्यांनीच पहिल्यांदा खाल्ला हा प्रकार. आईकडे नेहमी करायचे, आम्हाला माहीत नव्हता, त्यामुळे खूप छान आवडला सगळ्यांना. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला कॉमेंटद्वारे सांगा आम्हाला, म्हणजे आईलाही आनंद होईल. आज निधीच्या बाबांचा पुन्हा चेकअप होता. दर आठवड्याला चेकअपला बोलवलेलं आहे ना, तर निधीचं पण काम होतं अंधेरीलाच, तर ती पण तिच्या बाबांबरोबर गेली होती. म्हणजे बाबांनाही सोबत होते आणि तिचेही कामं होते. परीक्षेच्या दृष्टीने तिचं सतत रोज बाहेर जाणं चालूच आहे. पावसाळी दुपार होती आज, पण एकदम सतत पाऊस येतच होता, थांबायचं नावच घेत नव्हता. आता आपल्या घरापासून पुढे असं बोगद्यातनं बाहेर निघालं की अंधेरी वेस्ट एरिया सुरू होतो. पूर्ण त्या एरियामधून आता ती आपल्याला चक्कर मारून आणते आहे. पावसाळ्यात मुंबई वेगळीच वाटते ना. सगळं पावसाळी वातावरण आहे. आजच सकाळी पहाटे 5 वाजता खूप जोराचा पाऊस येऊन गेला होता. मला सगळ्यांना जाग आली होती. कारचं शोरूम आहे, ते वुडन दुकान आहे. कुठून आता जिथून बाहेर पडलं तिथून पाच दोन हा दोन बटाटे जेव्हा कमी म्हणतो ना त्यावेळी ऑलवेज बटाटे ते भरत स्टीलचं असं मोठं दुकान आहे.
सगळे ज्वेलरीचे दुकान आहे. कपड्यांचे ज्वेलरीचे दुकान. मेट्रो स्टेशन असल्यामुळे ते सगळं छोटंसं असं मार्केट पण आहे. आणि हे पाणीचं दुकान आहे कपड्यांचं. सगळे साड्या, लहान मुलांचे कपडे, लेहंगे सगळं मिळतात. आणि पेस IIT JEE ॲडव्हान्सचे क्लासेस असतात इथे, नीटचे क्लासेस असतात. माझी दीदी जायची पेसला. फेमस आहे त्यांच्या क्लासेससाठी. छान दिसतं ना असं ब्रिज, दोन्ही ब्रिज असे एकत्र येतात. हे महिंद्राचं शोरूम आहे. हे शॉपर स्टॉप आहे. इथे ना माझ्या वाढदिवसाला आम्ही कपडे घ्यायला यायचो. मेकअपचे प्रोडक्ट पण चांगले मिळतात. हे रेमंडचं दुकान आहे. इथे पण माणसांचे कपडे छान मिळतात. हे समोर मेट्रो दिसतं ना, इथे पण शूज खूप छान मिळतात, लेडीज जेंट्स. हा रस्ता पावसाळी वातावरणात किती छान दिसतो. हिरवीगार झाडी, वेगवेगळे शेड्स आहेत हिरवे. वर्टिकल गार्डन आहे. बटरफ्लायचा आकार दिला. युरोपियन स्टाईलमध्ये बनवलेले आहे. ते छान नक्षीकाम केलेलं आहे. रोमन पिलर्स लावले. पूर्ण आंदोलन होतं. माणसाने उपोषणाला पण बसलंय का? त्याला बळजबरीने उचलून नेला. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. वाईट म्हणजे की आम्ही पैसे भरायला तयार आहे, पण प्रायव्हेटमध्ये चांगला हॉस्पिटल त्या बायकोचं पण नाही. सो फ्रेंड्स, निधीने पण तुम्हाला तिच्याबरोबर बाहेर घेऊन गेली होती. आज तिच्या पप्पांचं चेकअप होतं.
डॉक्टरने सगळं ऑल इज वेल सांगितले. आता 15 दिवसांनी पुन्हा चेकअपला बोलवले आहे त्यांना. आता ते बाहेर प्रवास वगैरे पण करू शकतात, ते एक आनंदाची गोष्ट आहे. आणि कमी मसाल्याचं सगळं ते खाऊ शकतात, त्यामुळे जरा आम्ही पण रिलॅक्स झालो आहोत. आणि आईने सांगितलेली रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आता आषाढ महिना आहे, बाहेर मस्त पाऊस पडतोय, तर तळणीचं खावं वाटतंच आपल्याला. तिखट पदार्थ आषाढ तळायचं असतो ना. हो. गोडपुऱ्या वगैरे पण, तिखटपुऱ्या गोडपुऱ्या पण करू एखाद दिवशी. हां, त्या पण मी रेसिपी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. तर चला, आजचा हा घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.